मी अरविंद जाधव. तेजपुर न्यूजच्या प्राईम टाइम बातमीपत्रात आपले स्वागत आहे. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. आमचे मित्र भाजपचे नेते नितीन भाऊ मंचावर सर्व आमचे मार्गदर्शक मंडळी सर्वांचे कमी आहे. ज्येष्ठ मार्गदर्शक मंडळी आहे आमचे राजकीय सहकारी जमलेल्या उमरखेड महागाव आणि गाव तालुक्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी पत्रकार मुळामध्ये खरं तर आम्ही या ठिकाणी साहेब बोलण्यासाठी आलो होतो, कारण आपण जी एक पोलीस बांधव म्हणून या ठिकाणी आपण जनतेची सेवा केली, त्या सेवेबद्दल हदगाव तालुक्यामध्ये तुमचं काम आम्ही पाहिलेलं आहे आणि त्या कामाची पावती म्हणून आम्ही आमचे पत्रकार अरविंद जाधव असो, एकनाथ असो, आमचे पत्रक पोलीस पाटील संघटनेचे भालेराव पोलीस पाटील असो, ओळखीचे पोलीस पाटील असो, आम्ही सगळेजण या ठिकाणी तुमचा सत्कार करण्यासाठी आलो. आता या सत्कारावरच विचार करा की तिथून इथपर्यंत सत्कार करण्यासाठी मी तर माझ्या पेशंट ऍडमिट आणि सगळेजण सोबत तुमच्यासाठी आलो, यावरून माणसाची कीर्ती किती चांगली असेल हे ओळखून घ्यायला पाहिजे. कोणीच कोणासाठी येते. आता एका वक्त्याने सांगितले की गावाभोवती आपण म्हणजे संरक्षण करण्यासाठी चिंचेचे झाडं लावतो, पण मी बऱ्याच वर्षापासून राजकीय क्षेत्रात काम करत असताना मला हे झाडं चिंचेचे वाटत नाही, हे झाडं वटवृक्षाचे वाटतात. कारण वटवृक्ष हा सदैव दिवसा आणि रात्रीही ऑक्सिजन देतो आणि अशा वटवृक्षाच्या सानिध्यामध्ये राहणारे आमचे हनुमंत गायकवाड साहेब म्हणजे नक्कीच त्या वटवृक्षाप्रमाणेच असणार यामध्ये काहीही आपल्याही शंका नाही. साहेब तुम्ही हातगावला ज्यावेळेस काम करत असताना आपला योग फार कमी मिळाला, कार्यकाळच कमी भेटला होता. काम करत असताना माझ्या गावामध्ये घटना घडली होती आणि मुळामध्ये शेतकरी आत्महत्या रिअल आत्महत्या होती, पण त्या आत्महत्येला काही लोकांनी वेगळ्या पद्धतीचं रंग देण्याचा प्रयत्न केला होता. साहेबांना फक्त फोन केला होता, साहेब असा विषय आहे आणि खरोखर शेतकरी आत्महत्या आहे. कितीही लोकांनी विरोध केला तरी साहेबांनी सहकार्य केल्यामुळे त्या व्यक्तीला शेतकरी आत्महत्येचा खरोखरच लाभ भेटला आणि त्या कुटुंबाला आज मोठ्या प्रमाणामध्ये आधार भेटला. म्हणजे परिस्थितीची जाणीव ठेवून सत्यतेची बाजू काय आहे ही पाहून काम करणारा व्यक्ती. आता उमरखेडमध्ये बऱ्याच काही कामं असतील तर आम्ही पहिला कोण तुम्हाला नितीन भाऊ करतो, कारण नितीन भाऊचं काम म्हणजे तुमच्या सोबत थोडंसं चांगलं आहे असं आम्हाला माहित आहे आणि तुम्ही बिझी असता म्हणून नितीन भाऊला पहिला फोन केले की 100% ते काम होते म्हणून पहिला फोन नितीन भाऊला करतो. बरेच काही कामं नितीन भाऊच्या माध्यमातून आमच्याही कुठं समस्या असेल तर झालेल्या आहेत. निश्चितच आपण आपलं केलेलं कार्य अतिशय उल्लेखनीय आहे. आपण या ठिकाणी DYSP म्हणून सेवा इथली पूर्ण झाल्यानंतर आपण नजरबारी केला. आम्हाला नक्कीच खात्री आहे आपल्या कामाची पावती मिळत आपण रिटायरमेंट हे SP पदावर पुनर्च व्हावं. आणि साहेब राजकारण लय बरोबर आहे. प्रकाश पाटलांनी जरी म्हणलं ते राजकारणामध्ये यायचं डोक्यामध्ये नका घेऊ. राजकारणामध्ये आल्याच्या नंतर राजकारण ठेवण्याचा विश्वास आणि किती पद्धतीचं काम आजच्या घडीच्या राजकारणात चाललं याच्यामध्ये तर कधीच येऊ नये. नवीन पोरांनंतर अजिबात यायचं नवीन पोरांनी यायचं अजिबात धाडस करू नये. म्हणून म्हणतो की साहेब रिटायरमेंट झाल्यानंतर आमचं फक्त कुटुंबामध्ये आनंद दिवस झाला आणि उमरखेड तालुक्यामध्ये झाले तर सेवेला सगळ्यांना संधी आहे. आणि हातगावचे सगळे पाहुण्यामुळे तुमच्यासोबत आनंदाने राहू, राजकारण विरहित राहून तुम्ही जी सेवा केली तीच राजकारणाने विरहित जाऊन सेवा प्रवृत्तीच्या नंतरही आपण ती सेवा चालू ठेवावी अशी या ठिकाणी विनंती करतो, इच्छा बाळगतो. आणि आपण जी पोलीस कर्मचारी म्हणून एक पोलिसाच्या अंगामध्ये जो रंग असतो तो कधीही तुमच्या अंगामध्ये आला नाही. असाच तुमचा रंग सदैव ठेवत राहो आणि सेवा निवृत्तीनंतरही आपण ती समाजाची सेवा करत राहू. उदंड आणि निरोगी तुम्हाला आयुष्य लाभो. समाजाप्रती एक आस्था आहे, समाजाची जी भावना तुमच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीची आहे, अशीच ठेवत राहू. एवढी ईश्वर
जगभरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर. रहा अपडेट तेजपुर न्यूज सोबत. अधिक बातम्यांसाठी वेबसाईटला भेट द्या tejpurnews.online. उद्या भेटूया प्राईम टाइम बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.